श्री स्वामी समर्थ. आपल्याला कुणी करणी बाधा केलेली आहे का, किंवा आपल्यावर कुठला देव घातलेला आहे का, किंवा आपल्यावर काही प्रयोग केले आहेत का, याची आपल्याला भीती वाटत असते. किंवा आपल्यावर कुणी काही करू नये या गोष्टीच्या विचारानं आपण काय करत असतो की दिवसेंदिवस असं नाराज नर्वस राहणं, किंवा एखादं टेन्शन मनावरती किंवा दबाव मनावरती येत असतो. अशा वेळेला काय करायचं, म्हणजेच काय आहे की कुणी काय करायला लागलं तर ते आपल्या घरापर्यंत, आपल्या वास्तूपर्यंत किंवा वास्तूमधील लोकांपर्यंत पोहोचू नये यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय सांगतो मी तुम्हाला. दर अमावस्येला काय करायचं आहे, म्हणजेच महिन्यातून एकदाच दर अमावस्येला संध्याकाळी आंघोळ करून, म्हणजे आंघोळ केलेली उत्तम राहील, करून म्हणजे स्नान करून गुगळ धूप घ्यायचा, पिवळी मोहरी थोडी घ्यायची आणि काळे तीळ, ह्या तिन्हींचं मिश्रण करून गाईच्या गौऱ्या किंवा कोळसा वगैरे असं घेऊन त्याच्यात मध्ये कापूर असं पेटवून तो फुलवून घ्यायचा, म्हणजे असं विस्तव बनवायचा. त्याचा विस्तव बनवून त्याच्यावरती जे मिश्रण केलेलं आहे, गुगळ धूप, पिवळी मोहरी आणि काळे तीळ यांचं मिश्रण जे केलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि तो जो काही धुपारती असेल, म्हणजे मातीचं भांड असतं, त्या मातीच्या भांड्यामध्ये जरी तो विस्तव बनवला आणि तो काय करायचं की घरातून सगळ्या खोल्यामधून फिरवून घेऊन दक्षिण कोपऱ्यामध्ये तो ठेवून द्यायचा आहे. असं दर अमावस्येला केला तर प्रत्येक अमावस्येला त्याचा नव्यानं फायदा व्हायला चालू होईल. आणि दुसरा कोणी, म्हणजे इतर कोणी दुश्मन असेल, कोणी काही असेल, तर तुमच्या घरावरती वाईट नजर असेल किंवा त्या घरावरती, आपल्या घरावरती तो काही करण्याचा प्रयत्नात असेल, तर तो आपल्यापर्यंत उपाय त्याचा किंवा प्रयोग पोहोचणार नाही आणि आपल्या घरामध्ये वातावरण शुद्धी होईल आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दूषित वातावरण निर्माण होणार नाही, त्रास होणार नाही, काही सुद्धा आपल्यापर्यंत येणार नाही. धन्यवाद. माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.